Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 2 मार्च 2024चे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। नुकताच प्रकाशित झालेल्या देशातील बिबट्यांच्या संख्येच्या अहवालानुसार सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आढळते? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मध्य प्रदेश। हा जो अहवाल प्रकाशित झालेला आहे या अहवालावर एक नजर टाकूयात। देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल, हा अहवाल जाहीर केलेला आहे भूपेंद्र यादव यांनी आणि हे महत्त्वाचं आहे। दिनांक 29 फेब्रुवारी 2024ला हा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता। ही जी गणना आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही गणना केलेली आहे। यासाठी सहाय्य घेतलं होतं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था। बिबट्यांच्या प्रगणनेचा हा 5वा अहवाल आहे। सध्या भारतात बिबट्यांची संख्या 2023 या वर्षानुसार 13,874 आहे। 2018ला जो मागील अहवाल होता त्यामध्ये बिबट्यांची संख्या होती 12,852। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय काय येऊ शकतात। देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल कोणी जाहीर केला? तर भूपेंद्र यादव यांनी। देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवालांची जी गणना आहे ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आली? तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत। बिबट्यांच्या प्रगणनेचा कितवा अहवाल नुकताच प्रकाशित झाला? तर 5वा। भारतात सध्या 2023 नुसार बिबट्यांची संख्या किती आहे? तर 13,874। समोरची माहिती बघा आता। भारतात सर्वाधिक बिबटे असणारी राज्य 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, येथे बिबट्यांची संख्या आहे 3,907। 2 नंबरला आहे महाराष्ट्र, 1,985 महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या आहे आणि याच्यामध्ये वाढ किती झाली आहे 2018 नंतर? तर 122 आणि हा आकडा लक्षात ठेवा। 3 नंबर कर्नाटक, 4 नंबर तामिळनाडू, 5 नंबर छत्तीसगड आणि 6 नंबर राजस्थान। राज्य आणि त्यांमधील बिबट्यांची संख्या लक्षात ठेवायची का? तर तुम्ही 2 लक्षात ठेवा। एक म्हणजे 1 नंबरला कोणतं राज्य आहे त्यांची बिबट्यांची संख्या लक्षात ठेवा। सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रात यांची किती संख्या आहे आणि कितीने वाढ झाली हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण इथे प्रश्न येऊ शकतो। बिबट्यांचे सर्वाधिक प्रमाण असणारे काही व्याघ्र प्रकल्प बघा। मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो की अमरावतीमध्ये आहे, येथे बिबट्यांची संख्या 233। 2 नंबरला आहे ताडोबा चंद्रपूर, येथे बिबट्यांची संख्या 148। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, भारतात सर्वाधिक बिबट्या असणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर मध्य प्रदेशचा। भारतात सर्वाधिक बिबटे असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 2रा। नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या किती आहे असा एक प्रश्न येऊ शकतो? तर 1,985। महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या आढळते? तर मेळघाटमध्ये। असे 8 प्रश्न तुम्हाला या अहवालावर येऊ शकतात। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे, कारण की पहिलाच पुरस्कार आहे त्याच्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, चैत्रम पवार। यासंबंधीची अधिक माहिती बघा। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, हा पुरस्कार देतात कोणाला? तर वन, वनिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो। या पुरस्काराचं स्वरूप आहे 20 लाख रुपये आणि हा जाहीर झालेला आहे चैत्रम पवार यांना। बारीपाडा एक गाव आहे जे की साक्री तालुक्यामध्ये आहे, धुळे जिल्ह्यामध्ये। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? चैत्रम पवार यांना। नुकताच प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार याचे स्वरूप किती आहे? तर 20 लाख रुपये। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर होणार आहे चैत्रम पवार, हे कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत? तर धुळे। असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3। खालीलपैकी कोणत्या
IIT देशातील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. बघा ते तीनदा आय आहे, IIT संस्था नाही आहे, ते IIIT आहे, ते लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, IIIT नागपूर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. याचं मराठी नाव लक्षात ठेवा, तुम्हाला याचं मराठी नावच विचारतील असं मला वाटतं. देशातील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, जी की नागपूरला आहे, येथेमध्ये ही संस्था स्थापन होणार आहे. आणि यासंबंधी महाराष्ट्राने गुगलसोबत करार केलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे देशातील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या IIITमध्ये करण्यात आली, तर नागपूर. आणि दुसरा की यासंबंधी महाराष्ट्र शासनाने कोणासोबत करार केला, तर गुगल संबंधी. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 4. नुकताच महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे प्रदीप कुमार व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्य माहिती आयुक्त म्हणून करण्यात आली. आणि ही संख्या झालेली आहे आता 6. ते 6 जण महत्त्वाचे आहेत, खाली त्यांची नावं दिलेली आहेत बघा. त्यांची नावं जाहीर करण्याच्या पहिले राज्य माहिती आयोगावर एक नजर बघा टाकू आपण. राज्य माहिती आयोग याची रचना आहे, एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि 10 इतर माहिती आयुक्त असतात. यांची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल. यांना शपथ देतं राज्यपाल आणि यांचा राजीनामा राज्यपालाकडे सोपवला जातो. यांच्यासाठी एक शिफारस समिती असते, ती शिफारस समिती असते 3 सदस्यीय. याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री, जे तत्कालीन असतात. सदस्य असतात विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आणि जर विरोधी पक्ष जर नसेल तर जो मोठा पक्ष आहे त्यांना या पदावर कार्यरत केलं जातं. आणि एक मुख्यमंत्री नामनिर्देशित सदस्य असतो. यांचा पदावधी आहे 65 वर्ष किंवा 3 वर्ष, जो कार्यकाळ पहिले संपतो तो. वेतन आहे यांना 2.25 लाख रुपये. आयुक्त आणि मुख्य आयुक्तांना वेतन आणि पदावधीचा क्रायटेरिया समान आहे. समोरची माहिती बघा आता. राज्य मुख्य माहिती आयुक्त सध्या हे पद रिक्त आहे. नवीन राज्य माहिती आयुक्त म्हणून 3 जणांची नियुक्ती झालेली आहे सध्या, प्रदीप कुमार व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे. आता आयोगामध्ये आयुक्तांची संख्या झालेली आहे 6. यापूर्वी राहुल पांडे, समीर सहाय आणि भूपेंद्र गुरव हे कार्यरत आहेत. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये FDI गुंतवणूक किती टक्क्यांनी घसरण झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 13%. यासंबंधीचे 2-3 पॉईंट आहेत, ते पण लक्षात घ्या. थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्याच्या कालावधीमध्ये FDI 13% घसरण झालेली आहे. आपला FDI जो आहे 36.74 अब्ज डॉलरवरून 32.03 अब्ज डॉलरपर्यंत खाली आलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा विचार केला तर FDI आपला जो आहे तो 18% वाढ झालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. देशात परकीय गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवरील राज्य आहे. महाराष्ट्र एकूण FDIमध्ये 12.1 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आकर्षित करतो. ही सगळी आकडेवारी लक्षात ठेवा. खास करून जो महाराष्ट्राचा पॉईंट आहे हा तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचा आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या तारखेला PM सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 29 फेब्रुवारी 2024ला. PM सूर्यघर योजना बघा काय आहे ते. ही योजना सध्या चर्चेत आहे. यावर तुम्हाला मल्टीलाईन स्वरूपाचा एक क्वेश्चन येऊ शकतो. PM सूर्यघर योजना हिची संकल्पना 22 जानेवारी 2024ला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांनी मांडली होती आणि याची घोषणा करण्यात आली होती 13 फेब्रुवारी 2024ला. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भेटली होती 29 फेब्रुवारी 2024ला. या योजनेचा खर्च आहे 75,000 कोटी रुपये. या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी कुटुंबांना घराच्या छतावर सौर ऊर्जा युनिट बसवता येईल आणि त्यातून या कुटुंबांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळू शकेल. या अंतर्गत रोजगार बघा 17 लाख लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. येथे तुम्हाला तारखा बघा कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायच्यात. PM सूर्यघर योजना
हिची केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी कधी दिली ही तारीख सर्वात महत्त्वाची आहे. या योजनेचा खर्च किती आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. या योजनेअंतर्गत किती कोटी कुटुंबांना घरावर छत बसवण्यात येईल तर 1 कोटी हे लक्षात ठेवा. आणि या अंतर्गत किती युनिट मोफत मिळणार आहे तर 300 युनिट. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. नुकताच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम कोणी संपादित केला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, जॉन निकोल इटन. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक जॉन इटन असं त्यांचं नाव आहे आणि ते नामिबिया देशाचे आहे. 33 चेंडूमध्ये त्यांनी शतक झळकवलेलं आहे. विरोधी संघ होता नेपाळ आणि सामना ठिकाण होतं कीर्तिपूर, जे की नेपाळमध्येच आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये अजून काही व्यक्ती आहेत ज्यांनी वेगवान शतक झळकवलेले आहेत. 1 नंबरला आहेत जॉन इटन, नामिबिया. 2 नंबरला आहेत कुशल मल्ला, जे की नेपाळचे खेळाडू होते. त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम होता आणि त्यांचाच विक्रम त्यांच्याच देशामध्ये नामिबियाच्या प्लेयरने मोडलेला आहे, त्याच्यामुळे हे विशेष आहे. 3 नंबरला आहेत डेव्हिड मिलर, दक्षिण आफ्रिका. 4 नंबरला आहेत रोहित शर्मा, भारत. 35 बॉलमध्ये त्यांनी शतक झळकवलेलं आहे श्रीलंकेविरुद्ध आणि ठिकाण होतं इंदोर. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकवणारे जॉन इटन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर नामिबिया. कोणत्या संघाविरुद्ध त्यांनी शतक झळकवले तर नेपाळ या संघाविरुद्ध त्यांनी शतक झळकवले. किंवा जो आपण प्रश्न विचारला तुम्हाला डायरेक्ट नाव विचारतील, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकवणारा प्लेअरचा नाव काय. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. नुकताच हिंदी महासागर क्षेत्रात दोस्ती त्रिपक्षीय युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या देशाचा यामध्ये समावेश होत नाही? 3 देश यामध्ये सहभागी झालते, त्याच्यामुळे यावर अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, नेपाळ. भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांचा युद्ध अभ्यास आहे दोस्ती. यावर एक प्रकाश टाकू आपण. दोस्ती त्रिपक्षीय युद्ध अभ्यास याचे आयोजन भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशादरम्यान करण्यात आलं होतं. ठिकाण आहे हिंदी महासागर. 22 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि याची आवृत्ती आहे 16वी. सुरुवात झालेली आहे 1992ला आणि 2012मध्ये यामध्ये श्रीलंका ॲड झाला होता. सुरुवातीला 2च देशांचा हा युद्ध सराव होता. बांगलादेशला निरीक्षक दर्जा म्हणून सहभागी करण्यात आले होते. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, दोस्ती या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये किती देशांचा समावेश आहे आणि ते देश कोणते आहेत ते लक्षात ठेवा. दोस्ती या त्रिपक्षीय युद्ध अभ्यासाचे आयोजन कोणत्या महासागरात करण्यात आले किंवा कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर हिंदी महासागरामध्ये. याची आवृत्ती लक्षात ठेवा एक. आणि कोणत्या देशाला निरीक्षक दर्जा म्हणून सहभागी करण्यात आले होते तर बांगलादेशला. असे 4 प्रश्न इथे येऊ शकतात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, लखनौ. ही घटना थोडी 10-15 दिवसाच्या आधीची आहे, पण ही महत्त्वाची वाटली म्हणून यावर प्रश्न घेतलेला आहे. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, ठिकाण आहे लखनौ, उत्तर प्रदेश. आवृत्ती आहे 67वी. 12 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन केलेल्या अश्विनी वैष्णव यांनी आणि समारोप योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आला होता. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? एक तर ठिकाण विचारतील किंवा राज्य विचारतील. आणि याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आलं ते लक्षात ठेवा, अश्विनी वैष्णव. आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या अगलेगा बेटावरील 6 सामुदायिक विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मॉरिशस. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसच्या पंतप्रधान असं यांनी संयुक्तपणे याचं उद्घाटन केलेलं आहे. दोघांची नावं लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान आहेत प्रवीण जुगन्नाथ. जो लेख आला होता त्याच्यात अजून एक पॉईंट आहे, त्याच्यावर वेगळा प्रश्न न घेता आपण तो तिथंच तुम्हाला कव्हर केलेला आहे. भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा मॉरिशस हा जगातील पहिला देश आहे आणि हे वाक्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे प्रश्न कसा येईल बघा, भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? तर त्याचा आन्सर असेल मॉरिशस.
तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, वनतारा जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, गुजरात. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, भारताचे नवे लोकपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? VIMP स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. योग्य उत्तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.